नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे। सगळ्यात आधी तर मंडळी तुम्हा सर्वांचं खरंच मनापासून आभार आहेत, कारण आपल्या चॅनेलवर 21,000 प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे तुम्हा सर्वांचं खरंच आभार आहेत। तुमच्या सपोर्ट शिवाय आपला चॅनेल एवढा मोठा झालाच नसता। मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल, कारण तुम्ही बघताय ज्या लोकांना मटण खायचे खरंच मनापासून इच्छा असते बरं का, ते लोक सुद्धा तुम्ही बघितलं तर चिकनच्या दुकानावर गर्दी करताना तुम्हाला दिसतं। असं का बरं? कारण याचं एकच, माणसाला मटण परवडत नाही। आणि मंडळी त्यात सुद्धा एवढं महाग मटण इकून सुद्धा त्यात जर स्कॅम होत असेल तर माणसानं मग करायचं काय? काय काय लोक तुम्ही बघत असाल पावशेर, अर्धा पावशेर, अर्धा किलो असं सुद्धा घेऊन जाणारी माणसं असतात। का तर त्यांना मटण खायची भरपूर इच्छा असते, पण मटण परवडत नाही। मटणचं रेट जेवढा आहे, कुठं 750, कुठं 800, कुठं 900, काय काय ठिकाणी तर 1000 रुपयापर्यंत मटणचं रेट गेलेलं आहे। त्यात सुद्धा दुकानदार असं स्कॅम करतात, हे बघून तुम्ही तर खरं थप्प होचाल। कारण तुम्हाला माहितच आहे, बोकडाचं गोट्या शिर्डीला लावल्या जातात, पाटला लावल्या जातात, ही तर तुम्हाला माहितच आहे, ही काही नवीन नाही। पण ही बोकड आहे का नाही हे ओळखायचं कसं, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। कारण तुम्ही एवढ्या दिवसातून मटण घेताय, ते मटण तुम्हाला खायचे, ते बी बोकडाच खायचे। त्यासाठी सगळ्यात पहिला विषय म्हटलं तर तुम्ही डोळ्यासमोर कापलेल्या बोकडाचं मटण घ्या, ते तुम्हाला सगळ्यात अति उत्तम पर्याय। आणि दुसरी गोष्ट, दुकानातलं जर लटकवलेलं मटण तुम्हाला घ्यायचे तर ती नक्की बोकड आहे, शिर्डी आहे का पाट आहे हे तुम्हाला कसं कळणार? हे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत कळणार आहे मंडळ। ही ओळखायचं कसं? तुम्ही बघता ज्या दुकानात शिर्डीचं अडकवलेलं मटण तुम्हाला कधीच दिसणार नाही, तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये बोकडच दिसणार। ती करते ती कॅम काय, बोकडाच्या गोट्या असतात ना शिर्डीच्या मटणाला लावतात। बरं, आता ही ओळखायचं कसं? ह्यात सगळ्यात मोठा एक पॉइंट आहे बघा। मटणाच्या जर दुकानावर गेला तर तुम्हाला एक गोष्ट ध्यानात येत असेल की जिथं गोट्या तुम्हाला बोकडाच्या दिसतात तिथं जास्त मांद लोंबकळताना दिसणार तुम्हाला बघा। पण तीच जर बोकड तुमच्या घरी जर एखाद्यानं समोरासमोर कापलेला असतो आणि ती बोकड जर तिथं लटकावलेला असेल तर त्या बोकडाला तुम्हाला त्याच्या गोट्याच्या कडेला कधीच मांद दिसणार नाही। हा सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा। थोडंफार मांद राहतं, पण तुम्ही ज्या दुकानातनी मटण घेताना त्या दुकानातनी बोकडाच्या गुटीच्या कडेला मांदच तुम्हाला जास्त दिसणार आणि नुसत्या गोट्या खाली लोंबकळताना दिसतात। ही नक्की करते ती काय गेम बघा। तिथं गोटी बांधली जाते, गोट्यांना नळी मागं ठेवतात, कधी बी ध्यानात ठेवायचं। जी खाटीक असतात ना, बोकड कापल्यानंतर जी बोकड संपत त्याच्या ज्या गोट्या राहतात ना, त्या गोट्या तिथं अडकवल्यासारखं असं त्याला लांबड मांद ठेवतात आणि ती नळी वरती बांधली जाते। आणि तुम्हाला जर फ्रेश मटण बोकडाचं प्युअर दिसत असेल ना, त्या मटणाला कधीही गुटीच्या कडेला मांद नसतं बघा। कारण तुम्हाला कुठलाच दुकानदार गुटीला हात लावून देत नाही किंवा त्याच्या वरचं मांद सुद्धा उचलून देत नाही। हा सगळ्यात मोठा स्कॅम असतो त्यांचा। तसं ओळखण्याचा विषय म्हटलं तर हा एकच पर्याय, ज्या बोकडाच्या गुटीच्या कडेला तुम्हाला मांद दिसेल वरती, ती तुम्ही समजायचं ही बोकड नाही। आणि ज्या बोकडाला लटकावलेल्या तुम्हाला मांद दिसणार नाही गुटीच्या कडेला, ती खरं तर बोकड। मग कोण कोण बोकडाचं मटण खातं त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा, तुम्ही किती वेळा दुकानातून मटण आणले आणि किती वेळा फसला येते। कारण भरपूर लोकांना हे माहित नसतं बघा। जी दुकानदार असतात ना, ती काय करतात, कमी किमतीत शेळ्या घेतात, मग म्हाताऱ्या शेळ्या म्हटलं तरी घेतात आणि त्या कापून ते लटकावतात आणि त्याला बोकडाचं आंड बांधलं जातं। त्यानंतर ते झालं बोकड असं म्हणून तुम्हाला ते विकलं जातं, ते माणसं खातात। पण हे खाणं योग्य आहे का? हा, मी म्हणत नाही योग्य नाही, पण जी म्हणतात ना मांदालेली पाठ बघा, मी ऐकून आहे बऱ्याच ठिकाणी, ते मांदालेली पाठ म्हणजे ज्या पाठला पिल्ल होत नाहीत अशा पाठला कापलेलं ते मटण चांगलं लागतं म्हणतात। पण तुम्ही जर चांगल्या चांगल्या शेरड्या म्हणजे ज्या शेरड्यांना पूर्ण येतं घेऊन त्यांना एवढा वर्ष सांभाळून जो शेतकरी ती शेरड्या विकतो, त्या शेरड्या परत खाती काय करतात, कापतात आणि त्याला बोकडाचा अंड लटकावतात आणि तुम्हाला विकतात। मग माणूस एवढ्या दिवसातून मटण घेतो, त्या माणसाला असलं मटण खाणं योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा। कारण एक तर माणसाला बोकडाचं मटण परवडत नाही, त्यामुळे माणूस चिकन खाते। आणि कधी नावात माणसानं बोकडाचं मटण खायचं म्हटलं तर त्याला असा समोर
सगळ्या गोष्टींचा सामना करण्यात येतो. त्यामुळे मंडळी ह्या गोष्टी कितपर्यंत योग्य आहेत आणि कितपर्यंत नाहीत हे तुम्ही नक्कीच मला कमेंटच्या द्वारे सांगा. आजची व्हिडिओ जर मंडळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्याची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.